मित्रांनो, आपल्या दिवसाची जर सुरुवात चांगली झाली तर आपला अख्खा दिवस चांगला जातो. हे तर तुम्ही सगळीकडे ऐकलं असेल. पण मग दिवसाची सुरुवात अशा कोणत्या गोष्टीने करायची जेणेकरून तुमचा सगळा दिवस, पूर्ण दिवस चांगला जाईल? तर हीच गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की तुम्हाला कळेल की तुमच्या दिवसाची सुरुवात कोणत्या गोष्टींनी कराल जेणेकरून तुमचा दिवस चांगला जाईल आणि सगळे दिवस चांगले गेले तर तुमचं आयुष्यसुद्धा चांगलं होईल. सो आता कोणताही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर मित्रांनो, ती एक गोष्ट जाणून घेण्याआधी आपण आयडियल सिनेरिओज बघूया की ॲक्च्युली आपल्यासोबत काय काय होत असतं. पहिली गोष्ट म्हणजे समजा जर तुम्ही लेट उठत असाल तर आई वडिलांच्या थोडेसे शिव्या खायला लागतात. बरोबर, खूप जास्त बोलणे खायला लागतात. मला एक्सपिरियन्स आहे. जेव्हा मी 7वी-8वीला होतो तेव्हा मला हा एक्सपिरियन्स खूप चांगल्या प्रकारे भेटलेला आहे. दुसरा आयडियल सिनेरिओ म्हणजे आपली जी सुरुवात होते ती फोन बघण्यापासून होते की सोशल मीडियाला कोणी काय टाकलंय, मी काल पोस्ट टाकली होती, कोणी लाईक केली का नाही, काय चाललंय ना, की जगात काय चाललंय हे बघण्यासाठी आपण सोशल मीडिया यूज करतो. तिसरा आयडियल सिनेरिओ म्हणजे आपली दिवसाची सुरुवात होते बातम्या ऐकून. घरामध्ये बातम्या लावलेल्या असतात, आपण झोपेतून उठतो आणि बघतो की काय चाललंय जगामध्ये. आणि मोस्टली नेगेटिव्ह गोष्टी असतात. पॉलिटिक्समध्ये काय झालं, कोणाचा ॲक्सिडेंट झाला, कुठं काय झालं, कुठं कोण मेलं, या सगळ्या गोष्टी बातम्यांमध्ये आपल्याला ऐकायला भेटतात. सो हे 3 आयडियल सिनारिओ जे मोस्टली घरांमध्ये मी बघितलेलं आहे. तुमचा आयडियल सिनारिओ काय तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की सगळे उठल्यावर तुमच्यासोबत काय काय होतं आणि काय करत असता तुम्ही. तर आता जाणून घेऊया ती गोष्ट कोणती आहे ज्याने दिवसाची सुरुवात आपण करायला पाहिजे. तर ती गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. तर ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस म्हणजे काय? तर या निसर्गाचं आणि तुम्ही ज्या देवाला मानतात त्या देवाचे आभार व्यक्त करणं. कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही जिवंत आहात, तुमच्याकडे जे काही देवाने दिले, जे काही या निसर्गाने तुम्हाला दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी आभार व्यक्त करणं, याला म्हणतात ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. तर आता हे का करायचं हे समजून घेऊया. बघा, मी जे आयडियल सिनेरिओ सांगितले 3 सिनेरिओ, त्यामध्ये तिन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला नेगेटिव्ह गोष्टीच भेटू राहिले. आईवडिलांच्या शिवाय खाणं निगेटिव्ह गोष्ट, सोशल मीडियावर जाऊन बघणं तिथंसुद्धा निगेटिव्ह गोष्ट, जेलसी होते, यांनी हे केलं, मला लाईक नाही भेटले, हे झालं ते झालं. तिसरी गोष्ट बातम्या ऐकतात, त्यामध्ये पॉलिटिक्स, कोण मेलं, कुठं ॲक्सिडेंट झाला, त्या गोष्टी, त्या तिन्ही गोष्टींमध्ये निगेटिव्ह गोष्ट आहे. आणि दिवसाची सुरुवात जर निगेटिव्ह गोष्टींनी करत असाल तर मला सांगा दिवस कसं काय चांगलं जाईल. सो त्यासाठी दिवसाची सुरुवात आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टींनी करायची आहे. आणि ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस यासारखी पॉझिटिव्ह गोष्ट या जगात तुम्हाला सापडणार नाही. जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करता, जेव्हा तुम्ही आभार व्यक्त करता, तुम्हाला तुमचं जे लक्ष आहे ते तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींकडे घेऊन जातात आणि तुम्हाला कळतं की तुमच्याकडे काहीतरी आहे जेणेकरून तुम्ही काहीतरी करू शकता. सिंपल एक एक्झाम्पल देतो. बघा मित्रांनो, खूप वेळा ऐकलं असेल, खूप सारे लोक म्हणतात सकाळी कोणाचं तोंड पाहिलं होतं यार, अख्खा दिवस खराब जातो आहे. बघा मित्रांनो, कोणाचं तोंड खराब नसतं, कोणी माणूस खराब नसतो, पण आपला जो विचार असतो, आपला जो पॉईंट ऑफ व्ह्यू असतो तो खराब असतो. समजा फॉर एक्झाम्पल एखाद्यासाठी XYZ माणसाचं तोंड बघितल्यावर खराब जातो, पण त्याचं तोंड बघितल्यामुळे तो खराब नाही जाते दिवस. त्याचे जे विचार आहेत त्या माणसाचे, त्या माणसाकडे बघितल्यानंतर जे विचार येत आहेत त्यामुळे त्याचा दिवस खराब होतो, कारण की ते निगेटिव्हच असतात ना. सो बेसिकली आपल्याला करायचं काय की पॉझिटिव्ह गोष्टींनी सुरुवात करायची, ती म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा, आभार व्यक्त करा. ज्या बेडवर तुम्ही झोपतात तिथं थोड्या उठल्यानंतर 1-2 मिनटं लागतात, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा. बघा, तुमची लाईफ खूप जास्त चेंज होईल, तुमचा प्रत्येक दिवस चांगला जायला सुरुवात होईल. आता थोड्या मोठ्या वाईट गोष्टी तर होतच असतात, त्यांना कोणी आवडू नाही शकत, पण दिवस चांगला जाईल ही गोष्ट केल्यानंतर हे तर नक्की सांगू शकतो. अजून एक चांगली गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.